नाशिकला सलग 2 दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळी आणि गारपिटीमुळे पिकांवर संक्रांत आलेली आहे। द्राक्ष, कांदा आणि गव्हाचं मोठं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्याला सलग 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय। निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्याचं आणि उभं असलेल्या गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कांद्याच्या शेतातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। लावल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसलेला आहे। प्रामुख्यानं कांदा हे पीक पूर्णपणे उघड्यावर आलं असं म्हणायला हरकत नाही। आपण बघू शकतो कांद्याच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे आता जो कांदा आहे तो पूर्णपणे मातीच्या वर उघड झालेला आहे आणि त्यामुळे कांद्याची जी प्रत आहे ती पूर्णपणे या ठिकाणी खराब झालेली आहे। कांदा उघडा झाल्यामुळे त्याचं जी पात आहे ती सुद्धा आता थोड्या दिवसांनी सोडू लागेल आणि पाणी हे पूर्णपणे साचल्यामुळे आता जोपर्यंत कडक ऊन पडणार नाही तोपर्यंत कांदा जगणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि आता जर आपण बघितलं तर हवामान विभागानं जवळजवळ 2-3 दिवस अशाच पद्धतीनं पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे कडक ऊन या ठिकाणी पडणार नाही आणि परिणामी कांद्याला मोठा फटका हा नाशिक जिल्ह्यामध्ये बसू शकतो। खरं तर हा सर्व जो कांदा आहे हा उन्हाळी कांदा आहे। आता तयारी होण्यासाठी हा म्हणजे तयारच झालेला आहे असं आपण याला म्हणू शकतो आणि हा काढल्यानंतर शेतामध्ये विकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि हा कांदा जास्तीत जास्त टिकाऊ असा कांदा आहे, म्हणजे 6 ते 7 महिने हा कांदा टिकू शकतो। मात्र अवकाळी पावसामुळे हा कांदा खराब झाल्यामुळे आता लाखोंचं नुकसान हे शेतकऱ्यांचं या ठिकाणी होणार आहे आणि परिणामी कांद्याची आवक ही येणाऱ्या दिवसांमध्ये कमी होऊ शकते। आधीच इस्रायल युद्धामुळे कांद्याची निर्यात ही पूर्णपणे थंडावली आहे। कांद्याचे दर हे त्यामुळे घसरलेले आहेत आणि आता या आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।